यंदा मृग नक्षत्रामध्ये पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरण्या उशिरा केल्या. मात्र जूनच्या 20 तारखेपासून पावसाने हजेरी लावल्याने आतापर्यंत 80% शेतकऱ्यांच्या पेरण्या आटोपल्या आहेत. अशातच बाबुळगावच्या चिमणा बागापूर येथील शेतकऱ्याने कापसाची लागवड केली. मात्र अति झालेल्या पावसाने नाल्याकाठावरील कपाशीचे बियाणे वाहून गेल्याने अर्जुन गुप्ता या शेतकऱ्यावर दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. आमचं कसं आहे का, हा तर बंदा, हा जो भाग आहे आमचा, हा आम्हाला दुबारा याच्यावर पेरणी करावी लागते कॉटनची. कारण का 18 ते 20च्या दरम्यान जे पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे आमच्या शेतीचं खूप काही नुकसान झालेलं आहे. धुरे बांध्या फुटून जे पाणी वावरातून निघालेलं आहे ते बंद पाणी इथं साचलेला होता. त्याच्यामुळे हा एवढा परिसर जो आहे हा बंद पाण्यानं तुंब भरून होता. आणि याच्यात जे काही आम्ही लागवडी केली होती ते बंदी आमची डबल दुबारा पेरणी इथं करावी लागते. कारण का आता तर सध्याच्या कंडिशनला इथं जोपर्यंत 8-10 दिवसाची उघाड पडत नाही तोपर्यंत आमच्या शेती इथं काही करता आम्हाला येत नाही. त्याच्यामुळे आमचं जे काही नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला शासनानं काही आमची मदत करावी एवढं आमचं म्हणणं आहे. किती एकर तुम्ही लावलं सर? 12 एकर सोयाबीन आहे, 15 एकर कॉटन आहे आमचं. तुमची मागणी काय? आम्हाला शासनानं योग्य मदत करावी. जे मागच्या वर्षीचा विमा आम्हाला दिला नाही, कमीत कमी तो विमा तरी आम्हाला देण्यात यावा. अतुल राऊत, LS मराठी, यवतमाळ.